ठाण्यातून नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्यानं नवी मुंबईतील भाजप कार्यकर्ते नाराज। संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्यानं पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। शिवसेना उमेदवार नरेश म्हस्केंसाठी काम न करण्याची कार्यकर्त्यांची भूमिका। अजित पवारांनी शरद पवारांच्या पक्ष बदलाच्या तारखा वाचून दाखवल्या। साहेबांनी अनेकदा पक्ष बदलला, अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल। इंदापूरच्या सभेनंतर गाडीत बसल्यानंतर अजित पवार यांनी स्वतः सेल्फी काढला। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे गाडीमध्ये असताना हा सेल्फी काढण्यात आला। पूर्ण ताकद लावून नाशिकमधून हेमंत गोडसेंना निवडून आणू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार। सातारा आणि माढा मतदारसंघावर देवेंद्र फडणवीसांचं विशेष लक्ष। फलटण, पाटण आणि सातारा शहरामध्ये सभा घेणार। ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळी मुख्यमंत्री शिंदे, महायुतीतले नेते आणि कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करणार। कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मुख्यमंत्री शिंदेंसह मनसे आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कल्याण डोंबिवलीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंनी फडके रोड गणपती मंदिरामध्ये दर्शन घेतलं। श्रीकांत शिंदेंसाठी आयोजित रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नेते आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा सहभाग। माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी। दिंडोरी लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला। ही निवडणूक जनतेनं आणि शेतकऱ्यांनी हातात घेतली आहे, तेच ठरवतील कोणाला निवडून द्यायचं, हरिश्चंद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। संजय निरुपम यांना शिवसेनेत घेताना त्यांची मोदींबद्दलची मतं तपासून पाहावीत। शिवसेनेची लोक आणि भाजपची लोकही त्यांना स्वीकारणार नाहीत। कंबोज यांनी जहाल पद्धतीनं त्यांना विरोध केलाय। निरुपम यांच्यावर अमोल कीर्तीकरांची प्रतिक्रिया। वडील म्हणून 1000 वेळा पाया पडू शकतो, त्यांच्या दृष्टीने ते योग्य असतील, माझ्या दृष्टीने मी योग्य। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासोबत राहण्याचा निर्णय। ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांची वडील गजानन कीर्तीकर यांच्याबाबत प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर आणि भूषण पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन आदित्य ठाकरे यांची भेट घेतली। तुम्ही ज्यावेळी दुसऱ्याकडे बोट दाखवता त्यावेळी 4 बोटं स्वतःकडे असतात। तुम्ही काय केलं ते सांगा। स्वतः काही केलं नाही आणि आता दुसऱ्यावर टीका करतायत। उदयनराजेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंनी हे गजनी सरकार असल्याची टीका केली होती। अहमदनगर शहरात होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुढे ढकलली। 6 मे रोजी होणारी सभा आता 7 मे रोजी सायंकाळी 4:30 वाजता होणार। महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांची माहिती। नगर शहरातील संत निरंकारी भवन जवळील 18 एकर मैदानात पंतप्रधान मोदींची सभा। उद्धव ठाकरे गटानं त्यांच्या जाहिरातीमध्ये पॉन कलाकाराचा वापर केल्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप। पॉन फिल्ममध्ये काम करणारी व्यक्ती कुणाशी संबंधित आहे? ही फिल्म बनवणारी कंपनी मातोश्रीवर कोणाशी संबंधित आहे का? चित्रा वाघ यांचे उद्धव ठाकरेंना सवाल। प्रज्वल रेवन्ना किंवा मुलुंडवाल्याबाबत चित्रा वाघ काहीही बोलत नाहीत, पण त्यांची काही चूक नाही। सध्या त्या दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या सागरीच्या आहेत। सुषमा अंधारेंची एक्सवरून चित्रा वाघ यांच्यावर टीका। प्रज्वलबद्दल पंतप्रधान का बोलत नाहीत? अमित शहा हासनमध्ये का गेले नाहीत? भाजपनं त्यांना परदेशात जाण्यासाठी मदत केली। चित्रा वाघ यांच्या आरोपांनंतर प्रियंका चतुर्वेदींचं प्रत्युत्तर। निवडणूक झाल्यानंतर इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर पूर्ण सरकार देण्याची आमची तयारी। त्यांच्या डोक्यात जे आहे ते आमच्या डोक्यात नाही। शरद पवारांची मोदींवर टीका। मोदींनी इंडिया आघाडी प्रत्येक वर्षी एक पंतप्रधान देईल असं वक्तव्य केलं होतं। मोदींनी गेल्या वेळेपेक्षा यंदा महाराष्ट्रात कमी जागा मिळतील। लोकांचं समाधान करण्याची मोदींची खात्री नसल्यानं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातोय। शरद पवारांची नरेंद्र मोदींवर टीका। नरेंद्र मोदी हे देशातील पुढचं संकट वाटतं असंही वक्तव्य केलं। आतापर्यंत झालेलं मतदान काळजी करण्यासारखं आहे। त्याचं कारण कडक ऊन आणि विशिष्ट वर्गातील नागरिकांनी उन्हात मतदानाला जाणं टाळलं। याची सगळ्या पक्षांनी दखल घेतली आहे, त्यामुळे इथून पुढे चांगलं मतदान होईल असं दिसतंय। कमी मतदानावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। 4 वेळा मुख्यमंत्री, 12 वर्ष केंद्रीय मंत्री आणि 2 वर्ष संरक्षण मंत्री असूनही शरद पवार काहीही करू शकले नाहीत। गेल्या 84 वर्षात विकास कामांसाठी शरद पवार कधीही अस्वस्थ झाले नाहीत। नारायण राणेंचा शरद पवारांवर हल्लाबोल। जाती-जातींमध्ये वाद निर्माण करण्याचं काम पंतप्रधानांनी केलं। पूर्वी अबकी बार मोदी सरकार असं लहान मुलंही म्हणायची, पण आता लोक टीव्ही बंद करतात। अंबादास दानवेंची टीका। महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी शिवतीर्थ इथे राज ठाकरेंची भेट घेतली। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचीही उपस्थिती। कल्याण डोंबिवलीचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या विजयासाठी मनसेचा पुढाकार।
12 मे रोजी राज ठाकरे कल्याणमध्ये सभा घेणार। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली। अमोल कोल्हेंनी पुरावे द्यावेत, आपण लोकसभेतून माघार घेऊ, अन्यथा तुम्ही निवडणुकीतून बाहेर पडा, शिवाजीराव आढळराव पाटलांचं अमोल कोल्हेंना आव्हान। 2 दिवसांपूर्वी जुन्नरमधल्या सभेत कोल्हेंनी केलेल्या आरोपांना आढळराव पाटलांचं प्रत्युत्तर। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचा माढा आणि सोलापूर लोकसभेसाठी भाजपला पाठिंबा। त्यांनी आता योग्य निर्णय घेतला असून याचा फायदा कारखाना आणि अभिजित पाटलांच्या राजकीय कारकिर्दीला होईल, शहाजीबापू पाटलांचं वक्तव्य। ठाकरे गटाचे नेते विजय औटी यांचा लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार सुजय विखेंना पाठिंबा। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत औटी यांच्याकडून भूमिका जाहीर। निलेश लंकेंना आपल्याच तालुक्यातून मोठा धक्का। अबकी बार अप्पा खासदार श्रीरंग बारणेंनी स्वतःसाठीच नारा दिला। मावळमध्ये रामदास आठवलेंच्या उपस्थितीत बारणेंची प्रचार सभा संपन्न। राज्यामध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेची लाट कायम राहणार, हवामान खात्याचा अंदाज। एसी कूलरच्या वापरात वाढ झाल्यानं विजेची मागणीही वाढली। मुंबईमध्ये एकूण 4023 मेगावॅट विजेची मागणी। एप्रिलमध्ये कमाल तापमानाची नोंद झाल्यानंतर बुधवारी तापमानात घट झाल्यामुळे मुंबईकरांना दिलासा। आज मुंबई आणि उपनगरात 34 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान असेल, मात्र हवेतील उष्मा कायम राहील, हवामान विभागाचा अंदाज। अहमदनगरमध्ये खासगी बसला भीषण आग, राहाता तालुक्यात निर्मळ पिंपरी इथली घटना, आगीत बस जळून खाक, सुदैवानं जीवितहानी नाही। मुंबईच्या कुर्ला इथल्या भाभा रुग्णालयात परिचारिकांचं कामबंद आंदोलन, महिला रुग्णाने नर्सला मारहाण केल्यानं कामबंद आंदोलनाची हाक, संबंधित महिला रुग्णावर कारवाईची मागणी। धाराशिवमध्ये अवैध पिस्तुलासह एकाला स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं। कळंब तालुक्यातील शेळका धानोरा इथं पोलिसांची कारवाई, शरद पवार असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव। ट्रेलर आणि ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी, 70 बकऱ्यांचाही मृत्यू। यवतमाळच्या उमरी सायखेडा इथं अपघात झालाय, अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा चुराडा झालाय। मुंबईहून नागपूरच्या दिशेने जाताना वाशिमजवळ समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक, या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभा लढण्याची शक्यता, सोनिया गांधींच्या सूचनेनंतर राहुल गांधींचा पुनर्विचार, तर प्रियंका गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता कमी। तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी भाजप नेते मैदानात, पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये 4 रॅली, उत्तर प्रदेशमध्ये अमित शहा तर बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये JP नड्डा यांच्या रॅलीचं आयोजन। तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधी यांची आज कर्नाटकच्या शिवमोगा आणि रायचूरमध्ये रॅली, तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये प्रियंका गांधी यांच्या प्रचार सभा। अमित शहा यांच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून 20 जणांना नोटीस। आज झारखंड आणि नागालँड काँग्रेस अध्यक्षांची चौकशी, समाजवादी पार्टीचे नेते मनोज काका यांचीही चौकशी होणार। झारखंड काँग्रेसचं एक्स अकाउंट सस्पेंड, अमित शहा व्हिडिओ प्रकरणामध्ये मोठी कारवाई। याच हँडलवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा डीपफेक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।